नमस्कार मित्रांनो, कशा आहात? म्हणजे मी रोशन गोगाले पुन्हा एकदा सर्वांना स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मगाशी बोललो होतो मी मागच्या व्हिडिओमध्ये की आपण आपलं कालकाईच्या मंदिरात, झोलाईच्या मंदिरात आणि आपल्या कोटेश्वरीच्या मंदिरामध्ये जाणार आपण। तर तिथेच आपण आलो मित्रांनो। आपला भाडा पण सुद्धा तिथंच भेटला आपल्याला। आपण बोललो होतो भाडा आपला बरीच भाडी येतात नवरात्रीला। आपल्या गावाला बरीचशी मुंबईची माणसं, गावातली माणसं असं देवीच्या पाया पडतात। तर तसा भाडासुद्धा आपल्याला भेटला आहे आपल्या झोलाई देवीच्या मंदिरात, नंतर कालका देवीच्या मंदिरात भरण्यामध्ये आणि नंतर कोटेश्वरीच्या मंदिरात। तर आपण पाया पडायला त्यांचा भाडासुद्धा आहे। तर त्यांच्यासोबत मी आलो, त्यांचा भाडा घेऊन आलो। तर त्या निमित्ताने आपल्या मित्र व्हिडिओ काढायला भेटली। तर चला आता मस्तपैकी आपल्याला कोटेश्वरीचं मंदिर तुम्हाला दाखवतो। आपण पहिल्यांदाच मित्र आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या चॅनलवरती आपलं पहिल्यांदाच आपण मित्रांनो आपल्या घराजवळ असलेलं मंदिर आहे, कोटेश्वरीचं मंदिर आहे। तर पहिल्यांदाच तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलवरती। घरापासून काही अंतर म्हणजे 5-6 किलोमीटरवरती। बऱ्याच वेळा आपण इथं आलो पण कधी आपल्या चॅनलवरती कधी दाखवलं नाही, तर कधी व्हिडिओ काढली नाही। पण पहिल्यांदा आज म्हटलं काढूया व्हिडिओ। तर चला आता आलोय पहिल्यांदाच नाही, बऱ्याच वेळेस आलोय। तर पहिल्यांदाच व्हिडिओ काढतोय। तर चला आता पहिले आपण आपला कोटेश्वरीच्या आजूबाजूचा पहिला परिसर दाखवतो मला आणि आतला मंदिर दाखवतो, देवीच्या पाया पडू आणि इकडनं पुन्हा आपल्याला जायचं कालका देवीच्या मंदिरात भरण्यामध्ये जायचं आहे। तर चला जास्त टाइमपास करायचा नाही, कारण ह्या लोकांना सुद्धा कालका देवीच्या मंदिरात आपला भाडा आला आहे। तर भाड्याच्या निमित्ताने आपला व्हिडिओ काढायला सुद्धा भेटते। तर चला आता निघू आपण। आपल्याला कोटेश्वरीचा इथं आजूबाजूचा परिसर बघा। हा जो मंदिर बांधला ना मित्रांनो, एवढा मस्त बांधलाय ना, साईडला पूर्ण एकदम मस्त दाखवतो ना, तुम्ही नजारा बघा, मस्त वाटतो बघायला, दाखवतो मला। हो बघा कोटेश्वर मंदिर इकडे आपल्या गावातून खालती यायला वाट आहे आणि हा पूर्ण कोटेश्वरीचा पूर्ण परिसर बघा। पुढं स्टार्टिंग एंट्री आहे तिकडनं, पुढून तुम्हाला दाखवतो। नंतर जेव्हा गाडी काढेल ना तर दाखवतो आम्ही इकडनं जाणार आता भरण्यामध्ये कालका देवीच्या मंदिरामध्ये। तर चला आतमध्ये जाऊया आता मंदिरामध्ये एंट्री मारू आता मंदिरामध्ये मस्तपैकी दर्शन घेऊ देवीचे आणि इकडनं जाऊया। बघा इकडं एंट्री आतमध्ये मस्तपैकी 2 हत्ती ठेवले ते मस्तपैकी एंट्रीमध्ये आणि इथं आतमध्ये आपली एंट्री करायची। चला हा एकदम मस्तपैकी मित्रांनो नजारा इकडे बघा मस्तपैकी। आणि हा भला मोठा शंकराची मूर्ती इथं म्हणतो मोठी बघा। आणि इथं तलाव सुद्धा चांगलापैकी, थोडीशी क्लॅरिटी आज कमी आहे कारण फोनमध्ये व्हिडिओ काढतोय, काढणार नव्हता आपण सेपरेट व्हिडिओ काढतो। पण नेक्स्ट टाइम कधी या भेटते की आपल्याला माहित नाही। सध्या जरा भाडी चालू आहे त्यामुळे म्हटलं जरा काढायला भेटणार नाही आपल्याला, त्यामुळे आज जरा चान्स भेटला व्हिडिओ काढतोय। आणि शंकराची मूर्ती बघा मित्रांनो काय मस्तपैकी वाटते ते, आणि हा तलाव पूर्ण येतं बघा। चला आता आपण देवीचं दर्शन घेऊया आतमध्ये। आणि आतमध्ये कीर्तन चाललंय, बरीचशी गावातली माणसं येतात या मंदिरामध्ये, सुद्धा जास्त खुशीने कीर्तन करतात आणि जातात। काय तुम्हाला आवडत नाही मित्रांनो। आता आपल्या कोटेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आपण पाया पडला, दर्शन घेतलं कोटेश्वरी मंदिरामध्ये। मस्त इथं मंदिर आहे, नेक्स्ट टाइम कधी येईल ना तर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने दाखवेल। मस्तपैकी मित्रांनो खूप चांगल्या वेळेस डिझाईन वगैरे, मस्तपैकी मूर्त्या वगैरे, स्टॅच्यू वगैरे खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेत, खूप चांगल्या स्टॅच्यू आहेत, खूप सारं मित्र बघण्यासारखं येत आहे। तर नेक्स्ट टाइम तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवेल तुम्हाला। आणि आपल्या वाडीतली बरीचशी मंडळी मित्रांनो पाया पडण्याची यांचं पण भाडा घेऊन आलेत। हो हाय करा, हाय असा, हो हाय करा, असं करा। चला आता इकडून मित्रांनो आपल्याला आपल्या कालका देवीच्या मंदिरात जायचं आहे। तिकडं दर्शन घेऊन नंतर आपल्या झोलाईच्या मंदिरात जायचं आहे। चला जरा घाई गडबडीमध्ये त्यामुळे जर आपल्याला पटापट झाला। चला चला कशी मावली बिली बनवली
रामदास करताना आपल्या इकडे हे करून घेतात की काय आता गावाला सुधार नाही की घर तर इकडंच ना, असं नेता पाहिजे. पण भरण्यामध्ये आलो आपण आपल्या कालका देवीच्या मंदिरापाशी. आपण तिथं दर्शनासाठी आपल्या कोटेश्वरी मंदिरामध्ये मित्र आपण दर्शन घेतलं. आता आपण कालका देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला ठेवलं आणि आपल्या गावातली माणसं आहेत ती आता सोडलेत आपण. आणि आता आपण चाललो मित्रांनो CNG भरायला. आता आपला हा जो तुम्हाला दिसतोय रस्ता, हा रस्ता मित्रांनो मुंबई गोवा हायवे आहे हा पूर्ण. आणि आपली मित्रांनो इथं गाडी आहे आणि धुका बघा मित्रांनो का लागलाय पूर्ण. आता जो पावसाचं वातावरण झालं ना त्यामुळे खूप सारा धुका लागलाय आणि मस्त मित्रांनो वातावरण झालं बघा. तर मित्रांनो गाडीमध्ये CNG भरले आपल्या. आता मस्तपैकी गाडी CNG फुल केले आणि आपला भरणा नाक्यामधला मित्रांनो हा मित्रांनो आपला CNG आहे. ह्याच्या पुढे पण एक CNG आहे. हा मित्रांनो CNG आपल्या भरण्यामधला आपल्या घरापासून 22 किलोमीटर आहे. हा एक CNG आहे आणि या पुढे बाजून 2 किलोमीटर अजून पुढे आहे. असे 2 CNG मित्र आपल्या खेडेमध्ये आहेत भरणा नाक्यामध्ये. मुंबई गोव्याला जर तुम्ही कधी खेडेमध्ये आलात तर 2 CNG आहेत. एक इथं भरणा नाक्याच्या अगोदर आहेत म्हणजे 2-2 किलोमीटर अंतरावर आहेत. तिथं नाही भेटत तर पुढचं CNG पंपावरती भेटतं. सीझनला बरेच लपडे होतात आता CNG भरायला. आता निघूया आपण इकडनं. तर मित्रांनो आता आपण आलो मित्रांनो आपला कालका देवीच्या मंदिरापाशी. आणि हा तुम्हाला समोर दिसत असेल मित्रांनो हा आपला मित्रांनो कालका देवीचा जुना मुंबई गोव्याच्या मधोमध मित्रांनो हा कालका देवीचा मित्रांनो छोटासा मंदिर आहे. तर बरेचसे लोक मित्रांनो माहिती असेल, हा बऱ्याचशा लोकांना माहीत दिसत असेल जेव्हा मुंबई गोव्याला जेव्हा माणसं जातात तेव्हा हा मंदिर तुम्हाला प्रत्येकाला दिसत असेल. तर हा मित्रांनो आपला कालका देवीचा छोटासा मंदिर आहे रस्त्यावरती, मुंबई गोवा रस्त्यावरती छोटासा मंदिर आहे आपला हा. आणि आपला जो मेन मंदिर आहे जो कालका देवीचा मोठा मंदिर आहे तो इथं आतमध्ये आहे बघा. हा आपला कालका देवीचा मेन मंदिर. इकडनं पण एंट्री आहे तिकडनं पण एंट्री आहे. तर बघा इथं बरेचसे स्टॉल लागलेत टॅटू वगैरे टॅटूवाड्याचे स्टॉल पण लागले आणि बरेचसे स्टॉल लागले बघा इथे बघा. खूप सारा स्टॉल लागले बघा इथं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल लागलेत. बराच सामान इथं भेटतो लहान मुलांसाठी खेळासाठी. तर चला आता आपण डायरेक्ट गणपती जेव्हा कालका देवीच्या मंदिरापासून आतमध्ये जाऊया डायरेक्ट दर्शन घेऊया कारण गर्दी बरीच आहे मित्रांनो. आणि वट्ट्यावर कोणा घ्यायचं तर वट्ट्या करायला हा वट्टी कितीला एक 100-70 कधी कुणाला हवं असेल तर मित्रांनो 100 सर्वांना एकच रेट ना हो. ठीक आहे चालेल. आणि कालका देवीच्या मध्ये तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला मित्रांनो तो वट्ट्या बिट्या तुम्हाला सर्व भेटतील. तुम्हाला घरातनं आणायची गरज नाही तिथं सर्व तुम्हाला उपलब्ध भेटणार. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या झोलादेवीच्या मंदिरापाशी. आपला घिरापगा कदमवाडीमध्ये असल्यानंतर झोलादेवीचं मंदिर आहे. तर त्या झोलादेवीच्या मंदिरामध्ये आलो आहे आपण कोटेश्वरी मंदिरमध्ये. आणि आपल्या हरणामध्ये जी कालका देवी आहे दोन्ही देवींचं दर्शन करून आलो आहे. आपण रोज घेत असतो पण आज जरा म्हटलं तो व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो. आता मी हे केलं सर्व डेकोरेशन केलं आहे आणि इथं बाहेर पण मित्र बराचसा चांगला डेकोरेशन केलं. वरती लाईटिंग पण इथं लावले पूर्ण अजून चालू नाही केले पण जेव्हा लाईट चालू केली रात्री मी जेव्हा येणार आहे ना तेव्हा लाईटिंग जेव्हा लावतील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. चला आलो आपण जरा आतमध्ये जरा देवीचं दर्शन घेऊन आलो. तर मित्रांनो तुला देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलंय आणि आता आपण चाललोय डायरेक्ट घरी. तर असं टाइमपास करत नाही तर चला डायरेक्ट घरी जाऊया आणि व्हिडिओची एंड डायरेक्ट आपण घरी जाऊन करूया. चला.